नमस्कार बंधू भगिनींनो, मागील व्हिडिओमध्ये आपण सपोर्ट रेजिस्टन्स किंवा डिमांड झोन, सप्लाय झोन, मागणी पुरवठा या संकल्पना पाहत आहोत. त्यातील डिमांड झोन किंवा सपोर्ट किंवा मागणी या संकल्पना आपण पाहिल्या की ज्या ठिकाणी वस्तूची किंमत खूप कमी असते अशा ठिकाणी मागणी ही वाढते. कारण मागणीचा नियम आहे, वस्तूची किंमत कमी झाली असता मागणी वाढते आणि वस्तूची किंमत वाढली असता मागणी कमी होते. तर अशा वेगवेगळ्या किमतींना वेगवेगळे ग्राहक मागणी करतात, असा हा डिमांड झोन आहे. या डिमांड झोनला वेगवेगळ्या किमतीला वस्तूची मागणी ही केली जाते कमी किंमत असल्यामुळे. पण जशी जशी किंमत वाढत जाते तसतशी मग त्या वस्तूची जसजशी मागणी वाढत जाते तशी त्या वस्तूची किंमत ही वाढत जाते. कारण मागणीच्या मानाने पुरवठा काय होतो, कमी होतो. म्हणजे त्या वस्तूची टंचाई निर्माण होते, म्हणजे त्या शेअरची टंचाई निर्माण होते. मग हळू त्या शेअरची काय होते, किंमत वाढत जाते आणि अशी एक लेवल येते की या ठिकाणी खूप किंमत वाढलेली असते. अशा वाढलेल्या किमतीला मग ग्राहक मागणी करत नाही. मग किंमत वाढलेली आहे, मग काय करतात विक्रेते, काय करतात वस्तूचा पुरवठा करतात. कारण की विक्रेते पुरवठा केव्हा करतात, जेव्हा वस्तूची किंमत वाढलेली असतात तेव्हा वस्तूचा पुरवठा करतात. मग अशा ठिकाणी वस्तूचा पुरवठा वाढतो. म्हणजे या ठिकाणी मग शेअरचा पुरवठा वाढतो, म्हणजे शेअरची सेलिंग केली जाते. शेअर विकला जातो अशा ठिकाणी जास्त किमतीला. जसा तो शेअर विकला जातो तशी त्याची किंमत कमी होत जाते. का कमी होत जाते? कारण की मागणीच्या मानाने पुरवठा जास्त होतो. या ठिकाणी मागणीच्या मानाने पुरवठा जास्त होतो आणि अतिरिक्त पुरवठा पडून राहतो. मग कमी किंमत होऊन जाते मग त्या वस्तूची किंवा त्या शेअरची कमी किंमत होऊन जाते, कारण मागणारी कमी असतात. मग अशी एक लेव्हल येते की त्या ठिकाणी खूप कमी किंमत असते. मग अशा वेळेस मग ग्राहक मग काय करतात, मग त्या वस्तूची मागणी करतात. कमी किंमत असल्यामुळे काय होते, मागणी वाढते. मग अशा ठिकाणी मग मागणी परत वाढते. मग जसजशी मागणी वाढत जाते तसतशी त्या वस्तूची टंचाई निर्माण होत जाते आणि तसतशी त्या वस्तूची किंमत ही वाढत जाते. परत अशी एक लेव्हल येते की या ठिकाणी किंमत वाढलेली असते. मग विक्रेते पुरवठा वाढवतात आणि पुरवठा वाढवतात. जसं ते पुरवठा वाढवतात तसतशी त्या वस्तूची किंमत कमी होत जाते, कारण की मागणीच्या मानाने पुरवठा वाढलेला असतो, म्हणून त्याची किंमत कमी होत जाते आणि अशी एक लेव्हल येते की त्या ठिकाणी वस्तूची किंमत खूप कमी होते. मग या ठिकाणी परत ग्राहक मागणी करतात. कमी किंमत असल्यामुळे परत या ठिकाणी ग्राहक मागणी करतात आणि जसजशी ते मागणी करत जातात तशी त्या वस्तूची किंमत वाढत जाते, कारण की पुरवठ्याच्या मानाने मागणी ही जास्त असते. मग अशी एक लेव्हल येते, या ठिकाणी अशी एक लेव्हल येते की त्या ठिकाणी मग काय होतं, किंमत वाढलेली असते आणि किंमत वाढलेली असल्यामुळे काय होतं, पुरवठा वाढतो आणि मागणी त्या ठिकाणी कमी होते. मग असा हा सपोर्ट आणि हा रेजिस्टन्स या दोन संकल्पना आपण पाहिल्या, मागणी आणि पुरवठा. सपोर्ट म्हणजे काय, मग की ज्या ठिकाणाहून किंमत रिव्हर्स होते. सपोर्ट म्हणजे काय, मग ज्या ठिकाणाहून किंमत रिव्हर्स होते. या ठिकाणी ज्या ठिकाणाहून किंमत रिव्हर्स होते त्याला आपण सपोर्ट म्हणतो. ज्या लेवलवर चार्ट किंवा किंमत, आता या लेवलवर चार्ट किंवा किंमत अनेक वेळा सपोर्ट घेतो, ती लेवल मल्टिपल सपोर्ट असते. त्या लेवलला सपोर्ट म्हणतात. सपोर्ट म्हणजे एखादी रेषा नसते, तर तो एक काय असतो, झोन असतो. त्या सपोर्टला डिमांड झोन असे म्हणतात. करंट किंमत, ज्या ठिकाणी किंमत चालू आहे, करंट किंमत ज्या लेवलला असेल त्याच्या जवळ सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ केले पाहिजे. किमतीपासून लांब जर आपण सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ केल्यास गोंधळ होऊ शकतो. सपोर्ट रेजिस्टन्ससाठी भरपूर इंडिकेटर आहेत, पण चार्टवर कसा सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ करायचा हे नवीन लोकांसाठी आवश्यक आहे. सपोर्ट रेजिस्टन्सची लाईन ऐवजी झोन तयार करावा, असा हा सपोर्ट झोन तयार करावा. आता रेजिस्टन्स म्हणजे काय? हा रेजिस्टन्स ज्या ठिकाणाहून प्राईस खाली येते, म्हणजे अडथळा. या ठिकाणी इथून प्राईस वर गेली नाही, इथून प्राईस वर गेली नाही, म्हणजे किंमत वर गेली नाही, तिथून ती खाली आले, या ठिकाणी अडथळा निर्माण झाला, म्हणजे या ठिकाणी रेजिस्टन्स निर्माण झाला.
पण या ठिकाणी रेजिस्टन्स निर्माण झाला, ज्या ठिकाणाहून प्राईस खाली येते त्या ठिकाणाला आपण रेजिस्टन्स म्हणतो. किंवा ज्या लेव्हलवर चार्ट अनेक वेळा रिजेक्शन घेतो तो एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स असतो किंवा त्या लेव्हलला रेजिस्टन्स म्हणतात. रेजिस्टन्स ही एक रेषा नसून एक झोन आहे. त्या झोनला सप्लाय झोन, या झोनला सप्लाय झोन असे म्हणतात. तर अशा पद्धतीने सपोर्ट आणि रेजिस्टन्स तुम्हाला समजले असतील. सपोर्ट म्हणजे मागणी, रेजिस्टन्स म्हणजे पुरवठा. असं सपोर्टला मागणी केली जाते कमी किमतीला आणि जास्त किमतीला विक्रेते पुरवठा करतात. अशा पद्धतीने सपोर्ट आणि रेजिस्टन्स या संकल्पना मी तुम्हाला सांगितल्या की सपोर्टला शेअर खरेदी केला जातो आणि रेजिस्टन्सला विकला जातो. आपण या ठिकाणी थांबूया. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.